हॅलो नमस्कार, मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे, संकष्टी चतुर्थीला गाईला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। 26 मे वार आहे रविवार, तर रविवारला आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी। तर या वैशाख महिन्यातील चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपण या दिवशी विधिवत पूजा करत असतो। त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकटे दूर करतात। व्रत उपासना या व्यतिरिक्त शास्त्रात काही असे महत्त्वाचे उपाय देखील सांगण्यात आलेले आहे, जे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने आपल्या जीवनामधील सर्व प्रकारचे अडथळे, अडचणी दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते। तर म्हणून मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या पैशांच्या आर्थिक समस्या, अडचणी दूर होण्यास मदत होऊ लागते। 7 पिढ्यांची दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल। असा हा एक प्रभावशाली उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा, चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा, काही सेवा केल्याने आपल्याला निश्चितच फलप्राप्ती होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप सारं महत्त्व दिलं आहे। गायीची सेवा केल्याने आपल्याला अनंत पुण्य प्राप्ती होते। तसंच गायीला विश्वाची माता असंही म्हटलं जातं आणि खास करून जेव्हा अशा तिथी येतात, त्या तिथीला आपण काही उपाय जर केले तर गोमाता आपल्यावरती प्रसन्न होते। कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। तर तेव्हा आपण गायीची पूजा करत असतो, तेव्हा 33 कोटी देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व प्रकारच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा असतात त्या लवकर पूर्ण होतात। आणि म्हणून आपल्याला हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। आपल्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा आर्थिक समस्या येत असतील किंवा पैसा घरामध्ये पुरविला जात नसेल किंवा आपले पैसे कोणाकडे अडकून पडले आहेत की जसे आपण त्याला उसने दिले आहेत आणि तो परत करण्याचं नावच घेत नसेल, तर ती व्यक्ती तुमचे पैसे परत करण्याचं नाव घेत नसेल, तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीला करायचा आहे, म्हणजे रविवारी करायचा आहे। हा उपाय महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला केला तरीही चालेल। तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून झाल्यावरती आपल्या देवघरातील बाप्पांची पंचोपचार विधिवत पूजा करून घ्यायची आणि बाप्पांना कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने किंवा साध्या पाण्याने बाप्पांना गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे। तसंच बाप्पांना लाल रंगाचं फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता, पण देवघरातील बाप्पांची पूजा करूनच हा उपाय करायचा आहे। उपाय हा अतिशय खूप साधा आणि सोपा आहे, परंतु परिणाम खूप छान आपल्याला दिसून येतील। थोडीशी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ थोडी भिजवून घ्यायची आणि एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये डाळ आपल्याला ती घ्यायची आहे
त्यावरती थोडा गूळ आपल्याला टाकायचा, थोडंसं तूप आपल्याला टाकायचं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला देवघरातील बाप्पांसमोर हा नैवेद्य ठेवायचा आणि नंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणून हे गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची। कळकळीने बाप्पांना आपली मनातील इच्छा सांगायची। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची जी कुठली अडचण असेल ती बाप्पांसमोर तुम्हाला बोलायची आहे। ते ताट किंवा प्लेट उचलून घ्यायची। आपल्याला जेव्हा आपण गाईची पूजा करायला जाणार आहोत तेव्हा आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून पाणी न्यायचं आहे, हळदी कुंकू न्यायचं आहे। आपण जसं पूजेला ताट नेतो तसं ताट न्यायचं आणि तिथे गेल्यावरती गाय अशी बघा की ती मारणार नाही, किंवा गाय दुसरी कोणाचीही असेल किंवा रस्त्यावरची असेल तरीही चालेल, असं काही नाही की घरचीच पाहिजे म्हणून। फक्त ती आपल्याला मारणार नाही किंवा तिच्यापासून आपल्याला कोणती इजा पोहोचणार नाही, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। काळजी घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर जाताना पूजेचं ताट सोबत न्यायचं। आपण गायीजवळ गेल्यावर प्रथम आपल्याला उजव्या पायावरती गायीच्या पाणी टाकायचं, समोरच्या दोन्ही पायावरती पाणी टाकायचं, नंतर मागच्या दोन्ही पायावरती पाणी टाकायचं। गाईला हळदी कुंकू लावायचं आणि ओवाळून घ्यायचं तुपाच्या दिव्याने। तुपाचा नसेल साधा घेतला तरीही चालेल। आपण जो सोबत ती नैवेद्याची प्लेट नेलेली आहे चना डाळ, गूळ आणि तूप टाकून, तो नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर काय करायचं, आपल्या हातामध्ये घेऊन खाऊ घालायचं आहे। म्हणजे गाय जेव्हा आपल्या हाताला स्पर्श करेल म्हणजे चाटेल तेव्हा आपल्यामधील सर्व प्रकारचे दोष, नकारात्मकता आणि काही दोष आपल्याला लागले असतील तर ते पूर्णपणे निघून जातील। म्हणून आपल्याला गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला होईल अशा पद्धतीने खाऊ घालावी। परंतु आता काही गायी मात्र मारत असतात, तर थोडं जपून आपली काळजी देखील घ्यावी। तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत आणि गाईला तुम्हाला 5 किंवा 7 किंवा 9, 11 तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहे। तुम्हाला नाही शक्य झालं तर गाईच्या समोर उभं राहायचं आणि आपल्या स्वतःभोवतीच काय करायचं, आपण आपल्या स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप मनात करायचा आहे आणि तुम्हाला शक्य होईल तशा प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता। आणि गाईला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि गाईच्या पायाखालची माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती मातीची पुडी बांधून आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे। ही माती आपल्या घरामध्ये ठेवल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होऊन आपल्या घरामध्ये आनंदाचं प्रसन्न वातावरण निर्माण होत जातं। अशा रीतीने अगदी साधा आणि सोपा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला आपल्याकडनं एरवी आपण रोज गायीची सेवा करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही, तर जेव्हा अशा खास तिथी येतात तेव्हा किंवा सण येतात त्या तिथीला आपल्याला हे सेवा उपाय आपल्याला आवर्जून करायची असते। या अगोदरच सांगितलेलं आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, तर त्या 33 कोटी देवांची आपल्याला कृपा आपल्याला प्राप्त होत असते। यामुळे आपल्याला जमेल तशी गायीची सेवा करायची आहे आणि आपल्याला गाय माता नक्कीच आशीर्वाद देईन असं मला तरी वाटतं आणि मी तरी करते आणि तुम्हीही करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील असे व्हिडिओ शेअर करत जा आणि त्यांनाही या उपायांचा फायदा घेऊ द्या। आणि परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।